नमस्कार. आजचा आपला हरिपाठामधील तिसरा नंबरचा अभंग आहे आणि यामध्ये हा अभंग आहे. वचन एका कमळापती माझी रकाची विनंती, कर जोडितो कथेकाळी आपण असावे जवळी. घेई घेई माझी भाक जरी का मागेण आणिक, तुकया बंधू म्हणे देवा शब्द इतुकाची राखावा. पहा, रोजच्या जीवनामध्ये आपण बऱ्याच गोष्टींना काय करत असतो, तर त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न असतील, बऱ्याच काही गोष्टी असतात आणि त्या अनुषंगाने आजही आपण ज्या प्रश्नांना आपले आयुष्य ज्या प्रश्नांमध्ये भेडसावत असतं, आपण अडकत असतो, तर आज या 12व्या-14व्या शतकामध्ये तुकाराम महाराजांनी हे अभंग रचलेलं आहे. तर यामध्ये ते असं सांगतात की एकदा दिलेले वचन कधीही मोडू नये. देवाशी किंवा मानवांशी केलेली गोष्ट खरी ठेवावी. आपण नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात राहावे. जरी काही कमी जास्त झाले तरी आपण काय केले पाहिजे, तर ते प्रामाणिकपणे बोलले पाहिजे. कारण शेवटी आपण शब्द म्हणजेच आपली ओळख असते. म्हणून शब्द जपणे खूप महत्त्वाचे असते. ज्या पद्धतीने जर उदाहरण द्यायचं म्हटलं, तर आपण जर मित्रांमध्ये असू, तर मित्रांना आपण जर मदत करायची जर ठरवली असेल किंवा त्याला शब्द दिला असेल, तर तो मोडायचा नाही. शिक्षकांनी जर आपल्याला काही काम दिले असेल आणि आपल्याला त्या वेळेत जमत नसेल तर सांगावे आणि आपण त्या वेळेमध्ये पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न करावा. ऑनलाईन जगातलं आपण जर म्हटलं, तर आपण आता ज्या पद्धतीने वेगाचे आयुष्य जगत आहोत, त्या पद्धतीनेच या सोशल मीडियावर आपण जे काही बोलतो, जे काही आपले शब्द मांडत असतो, ते तितकेच चोखंदळ किंवा खरे असावेत. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की शब्द इतुका जपावा, म्हणजे आपण दिलेला शब्द हा तेवढ्याच तत्परतेने आपण तो पूर्ण करण्यासाठी नेहमी तत्पर राहिलं पाहिजे. त्यातूनच आपली ओळख निर्माण होत असते.